नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत चकली। एकदम कुरकुरीत चकली आज आपण बनवणार आहोत। काल आपण भाजणीचा व्हिडिओ पाहिला, तर आज आपण त्याच भाजणीची चकली बनवणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही चकली बनवली तर एकदम कुरकुरीत होईल, अजिबात बिघडणार नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। बघू शकता खूप कुरकुरीत अशी चकली आपली तयार आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। काल आपण भाजणी बनवली होती, ती भाजणी दळून आणली। आता त्याच भाजणीची आपल्याला चकली बनवायची आहे। तर ह्याच वाटीने आपण 3 वाट्या आपण भाजणी घेणार आहोत। तुम्हाला जर 4 वाट्या घ्यायची असेल किंवा 1 किलोची करायची असेल तरी तुम्ही असंच प्रमाण घेऊ शकता। हे मी वाटीचं प्रमाण घेत आहे। 3 वाट्या आपल्याला भाजणी घ्यायची आहे। तीन वाट्या मी इथे भाजणी घेतलेली आहे। तीन वाट्या आपली भाजणी झालेली आहे। आपल्याला या पिठामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे। त्यासाठी मी इथे तडका पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। छोट्या चमच्याचं माप मी घेतलेलं आहे। छोटा चमचा आहे म्हणून मी इथे 4 चमचे तेल घालत आहे। तसं आपल्याला 3 वाट्या आहे तर 3च चमचे तेल घालायचं आहे, पण इथे छोटा आहे म्हणून मी इथे 4 चमचे घेतलेले आहे। जास्त तेल पण आपल्याला घालायचं नाही। जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने मी इथे माप घेतलेला आहे। आता हे गरम केलेलं आहे, यामध्ये घालूया आणि आता हे आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे। चांगल्या पद्धतीने पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे। आता हाताने आपल्याला पूर्ण पिठाला हे चोळून घ्यायचं आहे। तेलाचं मोहन घातल्यामुळे चकली एकदम कुरकुरीत होते। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे। पूर्ण पिठाला चोळून घेतलेलं आहे आपण तेल। चला आता उकड काढून घ्यायची आहे। आता आपण 3 वाट्या भाजणीचं पीठ घेतलं होतं, तर आता आपल्याला 1.5 वाटी आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। जेवढी भाजणी घेतली त्याच्या निम्म आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जर लागलं तर तुम्ही वरून गरम पाणी घालू शकता। त्यामध्ये तीळ घालायचे आहे, लाल तिखट, हळद नाही घालायची आपल्याला, ओवा घालायचा आहे, मीठ घालायचं आहे। हिंग आवडत असेल तर हिंग पण तुम्ही घालू शकता, पण मी इथे हिंग नाही घातलेलं। आणि आपल्याला इथे तूप घालायचं आहे 2 चमचे। तूप घातल्यामुळे चकली एकदम खुसखुशीत होते। तुपाच्या ऐवजी कोणी लोणी घालतं, पण मी इथे तूप घातलेलं आहे। आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यावर आपल्याला हे पीठ यामध्ये घालायचं आहे।
हलवायचं आहे. जेवढं हलवता येईल तेवढं हलवायचं आहे आणि आपल्याला हे पीठ झाकून पण ठेवायचं आहे. आता आपण झाकण ठेवूया. दोन मिनिटच आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता काढून घ्यायचं आहे एका मोठ्या ताटामध्ये. आणि ही उकड आपल्याला एकदम मळून घ्यायची आहे चांगली. जर पाणी कमी आहे तर आपण वरून थोडंसं गरम पाण्याने मळू शकतो. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि गरम पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थंड पाणी घालायचं नाही. पाणी जास्त लागत नाही आपल्याला. पीठ एकदम पातळ नाही बनवायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. गरम होतं म्हणून मी अजून थोडा वेळ झाकण ठेवलं होतं. चांगली वाफ काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हे पीठ एकदम चांगलं मऊ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाण्याचा हात आपण लावून चांगलं मळून घ्यायचं आहे. मग चकली आपली एकदम छान बनते, तुटत नाही. म्हणून आपल्याला अगोदर हे पीठ मळून घ्यायचं असतं. थोडं थोडं सगळं पीठ मी इथे मळून ठेवलेलं आहे, म्हणजे चकली बनवत असताना आपल्याला वेळ लागणार नाही, पटापट चकल्या होतात. हातात बसेल एवढं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. असं पीठ मी मळलेलं आहे. आता बाकीचं पीठ आपल्याला थोडं थोडं मळून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेला आपण मळून घेऊ शकत नाही, म्हणून एकदाच चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे चकली आपल्याला बनवायला त्रास होणार नाही आणि एकदम पटापट चकल्या आपल्या तयार होतील. पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे आणि जेवढं लागतं तेवढंच आपण घेणार आहोत. चकलीचा सोर्या मी इथे घेतलेला आहे, त्याला तेल लावायचं आहे थोडंसं. चकलीची प्लेटला पण थोडंसं तेल लावायचं आहे. आता बंद करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला चकलीचं पीठ टाकायचं आहे. पीठ चांगलं मळल्यामुळं चकली तुमची तुटणार नाही, मध्ये तेलात विरघळणार पण नाही आणि तुकडे पण अजिबात पडणार नाही. आता एक प्लेट घ्यायची आहे किंवा पेपर घेऊ शकता. पेपरवर केली तरी पण चालेल. एक एक चकली बनवून घ्यायची आहे. तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि 4 ते 5 चकल्या बनवून आपल्याला तळून पण लगेच घ्यायच्या आहे. जास्त वेळ पण चकली बनवून ठेवायची नाही. शेवटचं टोक चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि मधलं पण टोक आपल्याला चांगलं दाबायचं आहे आणि मगच आपल्याला तेलात सोडायचे आहे. आता दुसऱ्या प्लेटवर आपण असेच करायचे आहे.
आपण अगोदर 4-5 चकल्या बनवून ठेवलेल्या आहेत, म्हणजे तेल गरम करायला ठेवलेलं होतं मी. चांगलं गरम करू द्यायचं आहे तेल आणि मग आपल्याला यामध्ये चकली सोडायची आहे. चकली लगेच्या लगे उलटायची नाही आपल्याला. एक साईड आपल्याला पूर्ण तळून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला चकली उलटायची आहे. जास्त पण तेल गरम नको आहे चकली तळताना आणि कमी पण नको आहे. कमी तेल असलं की तेल जास्त पिते चकली आणि नंतर एकदम मऊ पडते. म्हणून तळताना जास्त काळजी घ्यायची आहे आपल्याला. एक साईड पूर्ण तळल्याच्या नंतरच आपल्याला पलटी करायची आहे. दुसरी चकली तळताना गॅस थोडासा फुल करायचा आहे, म्हणजे तेल परत चांगलं तापलं जाईल आणि मग दुसरी चकली आपल्याला सोडायची आहे. मी इथे छोटी कढई आहे माझी, म्हणून मी एक-एकच चकली तळत आहे. मोठ्या कढईमध्ये एका वेळेला 4 ते 5 चकल्या आपण तळू शकतो. थोडा वेळ आपण तळून दिलेली आहे चांगली, बघू शकता. खूप छान कलर पण आपल्या चकलीला आलेला आहे आणि काटे पण खूप छान आलेले आहेत. चकली आपली तळलेली आहे चांगली. तर दुसऱ्या पण चकल्या आपण बनवून घेऊया. चकली तळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, म्हणजे चकली तुमची अजिबात बिघडणार नाही. गॅस मध्यमच ठेवायचा आहे. नंतर फक्त तेल चांगलं तापू द्यायचं आहे. मध्यम गॅसवर चांगल्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे आतपर्यंत चकली चांगली कुरकुरीत तळली पण जाते आणि नंतर पण मऊ पडत नाही आणि तेल पित नाही. तळताना ही बुडबुडे पूर्ण कमी होऊ द्यायचे आहेत, मगच आपल्याला दोन्ही साईडनी तळून घ्यायचे आहे. दुसऱ्या साईडनी अशा पद्धतीने एक-एक चकली तळून घ्यायची आहे. हळूहळू चकली करायला जरा जास्त वेळ लागतो. बघू शकता चकल्या आपल्या हळूहळू तळून झालेल्या आहेत. चकल्या आपल्या तयार आहेत. बघू शकता खूप छान काटे आणि कलर पण खूप छान आलेला आहे. मी इथे हळद पण घातलेली नाही, तरी पण आपला कलर किती छान आलेला आहे. फक्त तळत असताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, म्हणजे तुमच्या चकल्या बिघडणार पण नाही आणि मऊ पण पडणार नाही आणि तेल पण पिणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कुरकुरीत चकली आपली तयार आहे. बघू शकता मस्त कुरकुरीत अशी चकली तयार झालेली आहे आपली. ही थोडीशी गरम आहे. थंड झाल्यावर